नमस्कार मित्रांनो, थोडीशी तुमची जिंदगी तुम्हाला एकदम बंजर वाटते ना, खतरनाक वाटते. तुमच्या जेवढी साधनं आहेत तुम्हाला बघायला मोबाईल आहे, तरी तुम्ही म्हणता की यार आईवडील आपल्यासाठी काहीच करत नाहीत आणि ते फॅसिलिटी आता ते कमी पडतात तुम्हाला. तर मी माझ्या शेजारच्या साईडला इथं एक विहीर खतू लागले 2-3 दिवस झाले. तर थोडं माझं लक्ष होतं की तुम्हाला ती रिॲलिटी दाखवू द्यायची, की तुम्ही समजता ना की आमची जिंदगी महाराष्ट्रात एवढी साधनं आता तरी तुम्हाला ती कमीच पडतात. तर आमच्यासोबत त्यांची जे खतात ना विहीर, त्याची टीम आहे इथं. हे बघा, इकडं बघू शकता टीम आहे. तर त्यांना आम्ही बेसिक क्वेश्चन विचारतो. तुम्ही बघा जिंदगी किती अवघड असते आणि तुम्हाला जे फॅसिलिटी भेटतात ना, तुम्ही ते जगत ना. आणि गव्हर्नमेंट यांच्यासाठी काय करते ते क्वेश्चन विचारूया. बेसिक हे दुरून येतात, राजस्थानतून आले आणि कंटिन्यू हेच नाही, याचा स्ट्रगल इथं थांबत नाही. एक विहीर खतली म्हणजे याचा स्ट्रगल थांबत नाही, यांचं स्ट्रगल पुढे चालू राहते. एक विहीर खतल्याच्या नंतर तिकडं दुसरी, त्याला बॉडी म्हणतात हिंदीमध्ये. त्या राजस्थानमधून येतात. तर राजस्थानची सरकार काहीच नाही, इंडियाची धर्मच करत बसता. महाराष्ट्राची युवाशक्ती कोठं काम करायली यार. आणि तुम्ही म्हणता खरंच अमेरिका जपानसारखे आपण डेव्हलप होऊ शकतो का? आजही हातानंच काम करतात. तुम्ही त्यांची कंडिशन बघू शकता. तर मी आज दोघं तिघं आता त्यांना बेसिक क्वेश्चन विचारतो. तुम्ही बघा काय आहे बघा, हे आपल्यासोबत आहेत आणि हे राजस्थानमधून आलेत, इथं कंटिन्युअसली काम करता. तर मी याला 2-3 क्वेश्चन विचारतो, तुम्ही ऐकू शकता आणि स्वतःची जिंदगी बघा तुम्ही किती सुखी आहे तुमची. तर हे भाऊ आता माझ्यासोबत, त्यांना मराठी येत नाही, थोडीफार येत असेल. आता महाराष्ट्रामध्ये बरेच दिवसांनी काम केलं. तर मी याला बेसिक क्वेश्चन विचारतो, जसं आपली रिॲलिटी आहे ती. तर दादा, आपको मराठी तो नहीं आती ना? तो थोड़ी-फार हिंदी समझ में आती है. तो आप राजस्थान के हो ना? हाँ. तो कितने दिन आप महाराष्ट्र में काम करते हो ऐसे? ये 2-3 महीना हो गए. अभी हाँ. महाराष्ट्र में आए? हाँ. मतलब ये तो मराठवाड़े का एरिया है, मतलब महाराष्ट्र में पहले भी काम कर चुके हो हाँ क्या? हाँ पहले भी कर. अभी कब से काम कर रहे हो आप? बहुत दिन हो गए. मतलब एज लिमिट क्या थी? मतलब 2-3 साल हो गए. 2-3 साल हो गए. और अच्छा खासा पैसा आता है क्या इससे? हाँ आता है इस काम से? आता कितना आता है? आता है अभी कितना भी जितना पेमेंट बन गया उतना. मतलब 500-600 रोज का आता है क्या? हाँ नहीं. हाँ? हाँ. कितना मतलब रोज का कितना मिलता है दहाड़ी? 10 महीना का 10-15 हज़ार आता. महिन्याचे 10-15 हजार रुपये येतात. बघा किती खतरनाक काम आहे. आपण म्हणतो तो आपण 10-15 हजार, तुम्ही कंडिशन बघू शकता किती खतरनाक काम करावं लागते. और भैया कुछ हो गया तो अपनी जिम्मेदारी होती है क्या? हाँ खुद की जमादार रहता है. अपनी खुद की जिम्मेदारी होती है. हाँ. 10-15 हजार पेमेंट होकर कि अभी मतलब अपन का पैर वेर कट गया इस काम से, तो वो जिम्मेदारी किसकी होती है? अपना ऊपर रहता है सब. अपने ऊपर रहता है. हाँ, जान रखने का खेल. इन्शुरन्स नाही होता क्या? हाँ. और आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की जर या खतरनाक कामामध्ये जर हात पाय तुटला ना, तर ती जिम्मेदारी सगळी आपली असते म्हणा. जर तुम्ही सांगा आता 15,000 रुपये महिना, 15 कधी 12,000 रुपये येते. आता यांच्या कामावर आहे, जेवढी यांनी मेहनत केली तेवढ्या याला पैसा मिळते. जर खरंच योगायोगानं जर होऊ नये, जर झालं आणि तुम्हाला माहीत आहे या कंडिशनमध्ये कोणी पडते मरते झालं, तर यांची जिम्मेदारी कोण घेणार आहे? घेणार जिम्मेदारी कोणी नाही. स्वतःच्या म्हणजे स्वतःच काम करायचं. आणि साल हो गए तुझे? मेरे को हाँ, काम करते हुए बहुत साल हो गए मेरे को. मतलब कब से काम कर रहा है अभी अभी मेरे को 4 महीने रहने वाला अभी. महाराष्ट्र में आकर? महाराष्ट्र में. मतलब काम को 6 महीना हो गया क्या चालू करके? 6 महीना हो गए. ओके ओके. राजस्थान में कुछ ऐसे आपको साधन नहीं है कि जिससे पैसा वैसा मिल सकता है, मतलब रोजगारी? नहीं है, इधर नहीं है. खेती वेती? खेती बहुत है. कितनी खेती है? 4 एकड़ है. और खेती में कुछ आता है कि नहीं ऐसे महाराष्ट्र में जैसे? नहीं है, बहुत बाहर का चना, बाहर का बहुत गेहूँ, बाहर का. हाँ हाँ, होता है ना उसमें. बहुत होता है उसमें. ऐसा क्या? ऐसे. आता यांचं म्हणणं आहे की म्हणजे शेतामध्ये तेवढे येते, तेवढे येते, मात्र जेवढ्या प्रमाणात जेवढे महाराष्ट्राच्या जमिनी देतात तेवढा माल तेवढे येत नाही. त्याच्यामुळे इथे येऊन काम करावं लागते. तर और मित्रांनो, इकडं दुसरे हात यांना विचारूया. तर थांबा, तुम्हाला वाटते ना तुमची जिंदगी सुखी आहे, तर याला विचारतो की काय खातं दररोज. तर रोज का क्या बनाकर खाते हो, मतलब कुछ इंटरेस्टिंग होता है कि नहीं? नहीं. हाँ, खुद हाथ से बनाकर खाते हो क्या? चपाती में. चपाती हाथ से बनाकर खाते हो? हाथ से बना के खाते. क्या बनाकर खाते हो? हाँ तो बहुत. हाँ, बहुत बनाते. रोज अलग अलग होता है क्या? लेकिन एक ही. दिवसभर काम करून एकच खायचं म्हणजे किती कठीण आहे बघा ना. एकच आपल्याला तरी आईबाबाच्या हाताची चपाती मिळते, रोटी मिळते, नॉनव्हेज व्हेज खाऊ शकतो, आपली चॉईस आहे. मात्र अशा कष्ट करणाऱ्याला काहीच नाही. दिवसाचं स्वतःच दिवसभर काम करा, 12 तास काम करा आणि स्वतःच्या हातानं भाकर बनवून खा. रात्री कंडिशन किती बेकार आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता, तुमची क्लॅरिटी बघू शकता की स्वतःची जिंदगी आपण स्वतः अवघड करून ठेवतो.
तरी बिचारे खुश राहतात. मी जसं एंट्री केली नाही तर इतकी फ्रीडम वागली माझ्यासोबत की मला वाटलंच नाही यार, जसं वाटलं की म्हणजे इतक्या मनमोकळेपणानं बोलले. हे आता इकडे दादा ते बसून आता इकडे दाखव रे. आणि यांचंच होतं की व्हिडिओ बनवायचं म्हणजे की बाबा नको आम्हाला बोलता येत नाही. तर मीच म्हणलो की थोडंसं रियालिटी समजते आपल्या समाजाला की खरंच किती कंडिशन बेकार है यांची. तो भाई मतलब गवर्नमेंट की कुछ स्कीम नहीं है कि आपको कि उससे पैसा मिलता है आपको, कुछ है क्या स्कीम? हे नाही मग मतलब कुछ ऐसी कोई स्कीम नहीं है जिससे आपको पैसा मिल सकता है? मतलब अभी भाई चलो भाई थोड़ा कंफ्यूज हो रहा है तो उधर मैं जा कर के अंकल से क्वेश्चन पूछता हूँ कुछ. यार भाई डरनामध्ये आला. वो आता ते थोडं कॅमेरा पुढे बोलायचं म्हणजे अवघड आहे तर घबरायलेले थोडंसं वर कर. कॅमेरा पुढे बोलणं थोडं अवघड आहे तर त्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटायला रियलिटी. तो एक भाई है उनसे थोड़े से बेसिक 2-3 क्वेश्चन पूछूंगा तो ओके. तर मित्रांनो म्हणजे आपली जिंदगी महाराष्ट्राच्या लोकांची कितीतरी बेटर जिंदगी आहे. तर हे राजस्थानहून महाराष्ट्रात येतात, तिथं विहिरी खणतात, काम करतात आणि गव्हर्नमेंटची कोणती स्कीम नाही की बाबा यांचं लहानपणापासून तिथली एज्युकेशन सिस्टम इतकी बेकार आहे. मी तुम्हाला सांगतो, मी 2 वर्ष तिथं सर्वेचं काम केलं. तितकी बेकार एज्युकेशन सिस्टम आहे तिथं. म्हणजे तिथं काही असं क्रिओसिटीच नाही की लेकरं शिकतील हे करतील. इतकी गरिबी आहे. गरिबीमुळं आज महाराष्ट्रात येतात असे खतरनाक कामं करतात. आता तुमच्याजवळ कोणतं साधन असलं तुम्ही खशाल का विहीर करशाल कोणते दगड फोडायचे कामं. तर हे दुरून दुरून येतात आणि इथं महाराष्ट्रामध्ये इतके खतरनाक काम करतात. आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या होता, IITs होता. आपल्याला फक्त एक आपल्यात क्युरिओसिटी नाही, आपण फक्त जिम्मेदारी म्हणजे सगळी गव्हर्नमेंटच थोपलेली आहे. गव्हर्नमेंट सगळं करू शकत नाही काही. आता या मित्रांचं कसं, आता यांना काय लागलं, हातपीत कापला, काय झालं त्या विहिरी खतानी, ते याला काय देणार आहे सरकार. यांचं आता हे काम करतात इतकं खतरनाक काम करतात. यांच्याशिवाय आता विहीर तयार झाली नसती. आता जे काही शेतात विहीर राहतात ते तयार झाले असता का? सिम्पल क्वेश्चन म्हणजे आन्सर द्या कमेंट बॉक्समध्ये. झाल्या असत्या? झाल्या नसत्या. तर सरकारचे कोणत्या स्कीम नाहीत की आता यांना काही झालं, काय दुर्घटना झाली, हातपायाला काही झालं तर यांना कोणतं इन्शुरन्स नाही, कोणतं काय नाही. आयुष्यभर यांना बसून राहायला लागते, कोणतं साधन नाही यांच्या मागं. म्हणून ते इथं काम करायला यायले. सरकारनं थोडं रोज मंजुरी करण्यावर लक्ष द्यायला पाहिजे. शेतकरी करत बसता. याच्यामुळं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. आता हे दादा आता ते यांची कंडिशन इतकी बेकार आहे म्हणे की सध्या फॅमिलीमध्ये एकुलते एक हात, म्हणजे फॅमिलीमध्ये कोणता मेंबर नाही. तर यांना टेन्शन पडते की लग्न कसं होईल. टेन्शन आहेच ना यार, कोणतं साधन नाही काय नाही इथली महाराष्ट्राची. यांना तर सरकारचं काही माहितीच नाही, काय घेणदेण नाही म्हणतात आम्हाला सरकारशी. काय अपेक्षाच सोडून दिली बिचारांनी की काही करण्याची म्हणजे होप आहे सरकारची. इकडं तिकडं भटकून चांगलं एज्युकेशन भेटलं नाही. हे आपल्या एज्युकेशन सिस्टमची चुकी आहे, आपल्या सरकारची चुकी आहे की कोणत्या टूल्स देत नाही काही नाही. हातानं दगडं फोडावं लागतात, हातानं मधातले गोटे काढावे लागतात. इतकं खतरनाक जापान आपण कधीच प्रगत होऊ शकत नाही. जर खरंच यांचं जर कष्ट कमी करायचे असले तर आपल्याला थोडेसे गव्हर्नमेंटला काही टूल्स द्यावं लागतात. गव्हर्नमेंट फक्त तुम्ही इन्व्हेस्ट करा यार. गव्हर्नमेंटला फक्त शोध लावायचा आहे. फक्त हे यांच्या पैशाने घेतात विकत. जे काही साधन होतं ते पूर्ण पैशाने विकत घेतात. फक्त तुम्हाला काही टूल्स काढायचे आता मात्र आपल्या मध्ये ते क्रिओसिटी नाही, सरकारमध्ये काही करण्याची अशी कला नाही की आपण काही टूल्स देऊ शकतो. आजही नाल्या फिल्यामध्ये जाऊन लोक करणारे कचरा साफ करतात. मात्र आणि बिमारी एक झाली की सगळं आयुष्य बरबाद होते. दवाखान्यात जर गेलं तर करोडो रुपये लागतात. हातपाय कापलं तर कुठून येणार आहे? 5 लाखाची आयुष्यमान स्कीम म्हणता यायला माहीत आहे का? डॉक्युमेंट्स असतील का यांच्याजवळ? जेवढे डॉक्युमेंट्स लागतात नावालाच ते आयुष्यमानची योजना आहे. अशा गोरगरिबाला तर कधी त्या योजनेचा लाभही मिळत नाही. तर मला म्हणजे म्हणायचं एवढं आहे की यार अशा पण कामगारावर त्यांचं इन्शुरन्सवर लक्ष द्यावं सरकारने, करायला द्यावं. आणि एक योजना ज्या असतात त्यांच्या स्टेटमध्ये थोडंसं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावं. बस एवढंच म्हणणं आहे गव्हर्नमेंटची. आणि आपली गव्हर्नमेंट फक्त धर्मच करून बसली. इकडं हिंदू धर्म आम्ही हे करतो, मुस्लिम याच्या भांडणच लावण्यात बिझी आहे. जापान सारखं कधी बनायला आपण थोडं विचार करा ना.